सांगोला तालुक्यातील जवळा गावातील म्हसोबा देवाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात मोठ्या प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून म्हसोबा देवाच्या यात्रेचा नावलौकिक आहे। या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचा बाजार भरविला जातो। जातीवंत खिलार जनावरांच्या जतनामध्ये या यात्रेचा महत्त्वाचा सहभाग असतो। या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची जनावरांची खरेदी विक्री होत असते। देशाच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक या यात्रेत सहभागी होत असतात। खिलार जनावरांसोबतच शेळ्या मेंढ्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते। यावर्षी पाऊसमान चांगले झाले असल्याने पशुपालकांसह यात्रेकरूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। त्यामुळे मागील 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असल्याचे दिसून येत आहे। शनिवारी श्रींच्या पूजेने यात्रेस प्रारंभ झाला आहे। यात्रेचा मुख्य कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल। रविवार 5 जानेवारी ते मंगळवार 7 जानेवारी पर्यंत शेळ्या मेंढ्यांचा बाजार असेल। बुधवार 8 जानेवारी ते शुक्रवार 10 जानेवारी पर्यंत खिलार जनावरांचा बाजार भरणार आहे। शनिवार 11 आणि रविवार 12 जानेवारी रोजी देवास नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम असेल। सोमवार 13 रोजी देवाच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे। यात्रेनिमित्त यात्रा कमिटीकडून जागा वाटप करण्यात आले आहे। पाण्याची मुबलक प्रमाणात सोय करण्यात आली आहे। यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमा भागातून मनोरंजनाचे स्टॉल, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने तसेच इतर विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। यात्रेनिमित्त गुरुवार 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदक विजेत्या मंगला बनसोडे आणि नितीन कुमार बनसोडे यांच्या तमाशाचा कार्यक्रम रंगणार आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।